अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। राजारामपूर येथील माऊली पुतळा परिसरात वर्चस्ववादातून दहशत माजवणाऱ्या आणि सर्वसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या दोन गुन्हेगारी टोळ्यांना राजारामपुरी पोलिसांनी चांगला धडा शिकवला। परिसरात तुफान हाणामारी करणाऱ्या दोनही गटातील एकूण 7 सराईत गुंडांची पोलिसांनी रात्री त्याच परिसरातून जाहीर धिंड काढली। पोलिसांच्या या कडक कारवाईमुळे गुन्हेगारांचा माज पार उतरला असून परिसरातून पोलिसांचं कौतुक होतं। बुधवारी रात्री राजारामपुरीतील माऊली पुतळा परिसरात वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या कारणावरून तरुणांच्या 2 गटात तुफान हाणामारी झाली होती। या राड्यामध्ये दोनही गटातील काही जण गंभीर जखमी झाले होते। या घटनेमुळे परिसरात तणावाचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली। त्यानुसार पोलिसांनी धडक कारवाई करत पहिल्या गटातील योगेश नलवडे, सूरज दिंडे, रितेश कुऱ्हाडे आणि गुरुनाथ कुऱ्हाडे या चौघांना तत्काळ अटक केली होती। तर दुसऱ्या गटातील विशाल माने उर्फ गोट्या लातूर, अमित दिंडे आणि रामू कलकुटकी या तिघांना बेड्या ठोकल्या। सध्या दोनही बाजूंनी हे सराईत गुंड पोलीस कोठडीत आहेत। अटक केलेल्या या गुंडांची परिसरात असलेली दहशत मोडून काढण्यासाठी राजारामपुरी पोलिसांनी रात्री एक मोठा निर्णय घेतला। पोलिसांनी या दोनही गटातील सर्व आरोपींना राजारामपुरी पोलीस ठाण्यापासून थेट माऊली पुतळा परिसरापर्यंत पायी चालवत त्यांची धिंड काढली। पोलिसी खाक्या दाखवत पोलिसांनी या गुंडांचा माज उतरवला आणि त्यांची दहशत पूर्णपणे मोडून काढली आहे। भर चौकातून काढलेली ही धिंड पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। पोलिसांच्या या सिंघम स्टाईल कारवाईमुळे राजारामपुरी परिसरातील सर्वसामान्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।